आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रमेश बैस यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ. लोकशाहीचा मार्ग आत्मसात करूनच केंद्र सरकार देशाला पुढे नेत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मत. महाशिवरात्रीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. गडचिरोलीमध्ये मार्कंडादेव इथे आजपासून यात्रेला सुरुवात. आणि गव्हाच्या लिलावात देशातल्या 620 गोदामांमध्ये 11,72,000 मेट्रिक टन गहू उपलब्ध. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ रमेश बैस यांनी आज घेतली. काल दुपारी मुंबईत आगमन झाल्यावर त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी याआधी झारखंडचे राज्यपालपद भूषवलं आहे. केंद्रीय पोलाद आणि खाण मंत्री, रसायने आणि खत मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री तसंच स्वतंत्र पदभार म्हणून पर्यावरण आणि वनमंत्री या पदांचा कार्यभारही त्यांनी पाहिला आहे. बैस हे छत्तीसगडच्या रायपूरमधून 7 वेळा भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. रायपूर महानगरपालिकेतून नगरसेवक पदावरून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर 1980 मध्ये ते मध्य प्रदेश विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. या व्यतिरिक्त त्यांनी छत्तीसगड तीरंदाजी ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. केंद्र सरकार लोकशाहीचा मार्ग आत्मसात करूनच देशाला पुढे नेत असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केलं. ते आज नागपुरात लोकमत नागपूरच्या आवृत्तीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांची महाराष्ट्राच्या निर्मितीत महत्वपूर्ण भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दर्डा यांनी पत्रकारितेत आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. मराठी दैनिकानं आयोजित केलेल्या सहकार संमेलनाला ते दुपारी उपस्थित असणार आहेत. जम्मू आणि काश्मीरात हुतात्मे झालेल्या सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांची भेटही ते घेणार आहेत. त्यानंतर ते भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी अनुवादित केलेल्या मोदी @20 या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत. अमित शहा आज महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरालाही भेट देणार आहेत. 18व्या शतकातल्या या मंदिराला भारतीय पुरातत्व विभागानं वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. 2 दिवसांच्या भेटीनंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचं आज नागपूरहून पुण्याकडे प्रस्थान झालं. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळेही त्यांच्यासोबत पुण्यासाठी रवाना झाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज सकाळी नागपूर इथं दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केलं. शहा यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. श्री शहा आणि श्री फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल आणि बुद्ध अँड हिज धम्म हे पुस्तक देण्यात आलं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती भवन परिसरातील स्मृती मंदिरला भेट देऊन डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत अभिवादन केलं. याशिवाय संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संघाचे महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. G20साठी निवडलेल्या वन वर्ल्ड वन फॅमिली वन फ्युचर या थीममध्ये जगातील अनेक आव्हानांवर उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील इकॉनॉमिक टाइम्सच्या जागतिक आर्थिक व्यापार परिषदेला संबोधित करताना काल सांगितलं. ते पुढे म्हणाले की आज भारताची समृद्धी ही जगाची समृद्धी आहे आणि भारताची प्रगती हीच जगाची प्रगती आहे. सर्वांच्या हिताच्या रक्षणाच्या संकल्पाद्वारे उत्तम जगाची निर्मिती होऊ शकते, असंही मोदी म्हणाले. सरकारनं गरिबांना सेवांचं वितरण आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कशी सुधारता येईल याकडे लक्ष वेधलं. पंतप्रधान म्हणाले की देशाच्या वेगवान विकासासाठी चांगल्या पायाभूत सुविधांची गरज असल्यानं सुविधा उभारणीसाठी एक भव्य रणनीतीची आखणी केली आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन केवळ पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती देत नाही, तर परिसर विकास आणि लोकांच्या विकासावरही भर देत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
देशाची डिजिटल अर्थव्यवस्था 2025-2026 सालापर्यंत देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 25% पोहोचेल, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. ते काल कोच्ची इथं एका कार्यक्रमात बोलत होते. जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था असलेला आपला देश हजारो स्टार्टअप्स, युनिकॉर्न आणि युवा पिढीच्या बळावर लवकरच $1 ट्रिलियन डिजिटल अर्थव्यवस्था ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत गव्हाच्या राखीव किमतीत आणखी कपात केली आहे. पुढच्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत ही किंमत लागू राहील. गव्हाच्या 2 वेगवेगळ्या प्रकारांसाठी ₹2,150 प्रति क्विंटल आणि ₹2,125 प्रति क्विंटल इतका राखीव दर निश्चित केल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीच्या या विशेष पर्वाबद्दल सर्वांना शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव इथं आजपासून महाशिवरात्री निमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी पहाटेपासूनच शिवलिंग आणि मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं. आज पहाटे खासदार अशोक नेते आणि डॉ. देवराव होळी यांनी सपत्नीक शिवलिंग आणि मार्कंडेश्वराची पूजा अर्चा केली. या यात्रेत विविध विभागांच्या वतीनं शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. 5 ते 6 दिवस ही यात्रा सुरू असणार आहे. या यात्रेत विदर्भासह शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातूनही हजारो भाविक दर्शनासाठी आले आहेत. यात्रेकरूंसाठी गडचिरोली आणि अहेरी आगारांसह नागपूर, चंद्रपूर आणि मूल इथूनही विशेष बसेस सोडण्यात येत आहेत. कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात कृष्णा गजबे यांनी पूजा अर्चा केली. वैरागड, चपराळा या ठिकाणीही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली असून भाविक दर्शन घेत आहेत. मध्य प्रदेशातही उज्जैनच्या महाकाल, नादिर आणि खांडवा इथं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इथं भक्तांनी गर्दी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर कॅन्सर इन्स्टिट्यूट प्रस्तावित असल्याचं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात घोषणा झाली होती. परंतु अद्यापही प्रस्तावित कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आलं नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कॅन्सर इन्स्टिट्यूट तयार झाल्यास आणि लिनियर एक्सिलेटर कार्यान्वित झाल्यास तसंच या कार्यासाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रसामग्रीचा पुरवठा झाल्यास त्याचा जास्तीत जास्त गरजू गरीब रुग्णांना या सुविधेचा लाभ होईल. करिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट बनवून लिनियर एक्सिलेटर तसंच संबंधित यंत्रसामग्रीचा पुरवठा करून कार्यान्वित करण्यात यावं, असं विनंती वजापत्र माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण यांना पाठवून माजी पालकमंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी मागणी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील काजळंबा येथील गणेश उत्तम उगले हा तरुण मुंबई येथील पोलीस भरतीच्या चालक पदासाठी असलेल्या मैदानी चाचणी दरम्यान धावत असताना अचानक पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. गणेशला तात्काळ व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास ₹2,000 प्रति हप्ता याप्रमाणे ₹6,000 प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे. इंडिया पोस्ट बँकेच्या वतीनं आयोजित या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचं बँक खातं उघडावं असं आवाहन नोडल अधिकारी पीएम किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम यांनी केलं आहे. शिवजयंतीनिमित्त उद्या राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत उद्या सर्व कार्यालयं, खाजगी तसंच सरकारी शाळांमधून सकाळी 10 वाजता गायलं जाणार आहे. बाजार जोखमीसाठी आवश्यक असलेल्या किमान भांडवलासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं मार्गदर्शक तत्वांचा मसुदा जारी केला आहे. बँकेच्या व्यवहारांवर काही अंकुश लावण्याचा प्रस्ताव यात ठेवण्यात आला आहे. तसंच दंड वाढवण्याची शिफारसही केली आहे. बेसेल या पतमानांकन संस्थेच्या 3 मानकांप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं बँकेनं म्हटलं आहे. सुधारणांनंतरच्या अंतिम मार्गदर्शक सूचना सर्व व्यावसायिक बँकांसाठी 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील.
भारतीय अन्न महामंडळानं गव्हाच्या तिसऱ्या ई लिलावात देशातल्या 620 गोदामांमध्ये 11,72,000 मेट्रिक टन गहू उपलब्ध करून दिला आहे. या महिन्याच्या 22 तारखेला सकाळी 11 वाजता हा ई लिलाव सुरू होईल. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं तसं निवेदन जारी केलं आहे. कालच सरकारनं खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत राखीव दरांचे सुधारित दर जाहीर केले. देशात सगळीकडे एकसारखे दर राहावेत आणि गव्हाचे दर आणखी कमी व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सर्वांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगावर टीका केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं. तुम्ही धनुष्यबाण घेऊन निवडणूक लढा आणि आम्ही मशाल घेऊन लढतो. आमचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रमेश बैस यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ. लोकशाहीचा मार्ग आत्मसात करूनच केंद्र सरकार देशाला पुढे नेत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मत. महाशिवरात्रीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. गडचिरोलीमधील मार्कंडा देव इथं आजपासून यात्रेला सुरुवात. आणि गव्हाच्या तिसऱ्या ई लिलावात देशातल्या 620 गोदामांमध्ये 11,72,000 मेट्रिक टन गहू उपलब्ध. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.